नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान व विकृती विज्ञान या विषयातील आज आपण हायपर सेन्सिटिव्हिटी या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, टाइप्स आणि त्या टाइप्सचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर हायपर सेन्सिटिव्हिटी, सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन पाहूयात. इट इज अन एक्झॅगरेटेड इम्यून रिस्पॉन्स टू अन अँटीजन, एक्झाम्पल मायक्रो ऑर्गॅनिझम. अनडिझायरेबल रिॲक्शन प्रोड्यूस बाय द नॉर्मल इम्यून सिस्टम, इट इज कॉल्ड ॲज हायपर सेन्सिटिव्हिटी. म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी ही एक अशी अनडिझायरेबल रिॲक्शन आहे जी आपली नॉर्मल इम्यून सिस्टीम प्रोड्यूस करते एखाद्या अँटीजनच्या रिस्पॉन्समध्ये. त्याला आपण हायपर सेन्सिटिव्हिटी असं म्हणतो. त्यानंतर द कंडिशन इन विच इम्यून सिस्टीम प्रोड्युसेस अ रिस्पॉन्स अगेन्स्ट द अँटीजन दॅट रिझल्ट्स इन एक्सेसिव्ह रिॲक्शन लिडिंग टू द टिश्यू डॅमेज, डिझिजेस ऑर इवन डेथ. तर हे होतं हायपर सेन्सिटिव्हिटी संबंधित इंट्रोडक्शन. नेक्स्ट आपण त्याचं क्लासिफिकेशन पाहूया. क्लासिफिकेशन म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटीचे किती टाईप्स आहेत. तर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनच्या 4 टाईप आहेत. टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. तर यामध्ये जे टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 आहेत त्या तिन्ही पण अँटीबॉडी मेडिएटेड रिॲक्शन आहेत आणि टाईप 4 ही सेल मेडिएटेड हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. आता आपण एक हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन डिटेलमध्ये पाहूयात. सोबतच आपण त्याचे एक्झाम्पलसुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये टाईप 1 ते ॲनाफिलॅटिक हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. दिस इज ड्यू टू द ॲलर्जिक रिॲक्शन. आता इथे त्याचं मेकॅनिझम मी तुम्हाला फ्लो चार्टमध्ये दिलेलं आहे. पेपरमध्ये लिहिताना तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे सेंटेन्स बनवून. सुरुवातीला अँटीबॉडी, अँटीजन, त्यानंतर अँटीजन हे प्रेझेंट सेलवर प्रेझेंट करतं. त्यानंतर अँटीजन प्रेझेंटिंग सेल हे हेल्पर टी सेलसोबत बी सेल्सकडे येतात व बी सेल रिलीज करतं IgE अँटीबॉडी. IgE काय करतं तर बाइंड करतं मास सेलला आणि मग IgE एक्सेस झाल्यामुळे मास सेलवरती तिथे डिग्रॅन्युलेशन होतं त्याचं आणि त्यामुळे वॅसोडायलेशन होऊन वॅस्क्युलर परमेबिलिटी वाढते आणि वॅस्क्युलर परमेबिलिटी वाढल्यामुळे ब्रॉन्कोस्पाझम होऊन ॲनाफिलॅटिक रिॲक्शन प्रोड्यूस होते. अशा प्रकारे टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन घडून येते. तर हे होतं त्याचं मेकॅनिझम. आता याचे एक्झाम्पल्स पोलन ॲलर्जी, फूड ॲलर्जी, ॲलर्जिक डर्मटायटिस, हे फिवर आणि ॲनाफिलॅक्सिस हे टाईप 1चे एक्झाम्पल्स आहेत. तर कोणताही टाईप लिहिताना त्याचं इंट्रोडक्शन, त्याचं मेकॅनिझम आणि एक्झाम्पल्स लिहायचे. नेक्स्ट आहे क्लिनिकल फीचर्स ऑफ टाईप 1. त्यामध्ये इचिंग, इरिथमिया, कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्रॉन्क्युअल्स, डायरिया, शॉक आणि डेथ. हे सगळं होतं टाईप 1बद्दल. आता टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. त्यामध्ये अँटीबॉडी मेडिएटेड हायपर सेन्सिटिव्हिटी असते. त्यामध्ये अँटीजन्स 2 प्रकारचे, इंट्रिन्सिक व एक्स्ट्रिन्सिक. इंट्रिन्सिकमध्ये प्रोटीन अँटीजन ऑन सेल मेम्ब्रेन रिसेप्टर अँटीजन ऑन सेल्स आणि एक्स्ट्रिन्सिकमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन आणि ड्रग रिॲक्शन. त्यानंतर टाईप 2चं मेकॅनिझम, जसं आपण टाईप 1चं मेकॅनिझम पाहिलं तसंच टाईप 2चं मेकॅनिझम. त्यामध्ये 3 स्टेप्स. पहिलं ऑप्सोनायझेशन अँड फॅगोसायटोसिस. सेकंड स्टेप आहे कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन अँड इन्फ्लेमेशन आणि थर्ड स्टेप आहे अँटीबॉडी डिपेंडंट सेल टॉक्सिसिटी. तर टाईप 2चे एक्झाम्पल्स इथे एक ट्रिक देतो. माय ब्लड ग्रुप इज RH पॉझिटिव्ह. यानुसार तुम्ही टाईप 2चे एक्झाम्पल्स लक्षात ठेवू शकता. आता बघा ह्याचा अर्थ काय आहे. माय म्हणजे मायस्थेनिया ग्रॅव्हिस, ब्लड म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन, ग्रुप म्हणजे ग्रेव्स डिसीज, इज म्हणजे ITP, RH म्हणजे रिमॅटिक फिवर, पॉझिटिव्ह म्हणजे पर्निशियस ॲनिमिया. तर हे आहेत टाईप 2 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ही सुद्धा अँटीबॉडी मेडिएटेड असते आणि इम्यून कॉम्प्लेक्स मेडिएटेड असते. त्याचा मेकॅनिझममध्ये सुरुवातीला फॉर्मेशन ऑफ द इम्यून कॉम्प्लेक्स, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. त्यानंतर डिपॉझिशन ऑफ द इम्यून कॉम्प्लेक्स, किडनी, जॉईंट्स आणि ब्लड वेसल्स. त्यानंतर ॲक्टिवेशन ऑफ द हेजमॅन फॅक्टर आणि शेवटी टिश्यू डिस्ट्रक्शन. अशा प्रकारे टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन घडून येते. आता ह्याचे एक्झाम्पल्स. यासाठीची ट्रिक आहे शार्प हा शब्द, SHARP. त्यामध्ये S म्हणजे सिरम सिकनेस, A म्हणजे आर्थरस रिॲक्शन, R म्हणजे रिॲक्टिव्ह आर्थरायटिस आणि P म्हणजे पॅन. तर हे एक्झाम्पल्स आहेत टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचे. नेक्स्ट आहे टाईप 4 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. सेल मेडिएटेड असते, डिलेड टाईप. त्यानंतर स्लो आणि प्रोलॉंग रिस्पॉन्स असतो, म्हणजे 48 ते 72 तासानंतर एक्सपोजरच्या हा रिस्पॉन्स आपल्याला दिसतो. ह्याचं मेकॅनिझममध्ये ॲक्टिवेशन ऑफ CD4 आणि T सेल्स, त्यानंतर सायटोकायनिन रिलीज होतं, त्यामुळे इन्फ्लेमेशन आणि सेल इंजुरी घडते आणि मग डिस्ट्रक्शन ऑफ सेल्स. अशा प्रकारे टाईप 4 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन घडून येते. याचे 2च एक्झाम्पल इथे दिलेले आहेत, ट्युबरक्युलोसिस आणि कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. तर हे होते हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचे 4 टाईप्स. तर अशा प्रकारे हायपर सेन्सिटिव्हिटी या टॉपिकच्या नोट्स इथेच संपतात. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.
So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.